श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 2 दिवस झाले आपले ब्लॉग येणं बंद आहे, कारण की माझं दुखत होतं त्याच्यामुळे. तर क्लिप पण काढण्यात पण आल्या नाही आणि सोडण्यात पण आल्या नाही. घसा दुखत होता त्याच्यामुळे बोलायचं कसं. आत्ता पण तुम्हाला आवाज थोडासा बदलल्यासारखा वाटत असेल. तर आज गुरुवार होता, त्याच्यानिमित्त आधी देवपूजा करून घेतली आणि नंतर स्वामींची पूजा केली. पण व्हिडिओ काढायला काही टाईमच भेटला नाही, कारण की आज आम्हाला जायचं होतं बाहेर. तर नवनाथांची महाराजांची आमची इथे पोथी लावली होती, त्यासाठी मुलं गेले होते पाण्याला. त्याच्यामध्ये आमचे अंकल मामा सर्वजण गेले होते. तर मग आम्हाला तिकडं जायचं होतं. मग मस्तपैकी दुर्वाला रेडी केलं आणि आम्ही गेलो होतो. तर आम्हाला जायला थोडासा लेटच झाला होता, कारण की दुर्वाला आंघोळ घालायची होती, पूजा करायची होती त्याच्यामुळे. आणि आम्ही सर्वात शेवटला होतो आणि पुढं मुलं होते आणि त्यांच्या म्हणजे सर्वजण मागे चालत होते. तर आमचं दर्शन राहायचं बाजूला आणि आमच्या दुर्वाच्या आधी फोटो काढून घ्यायचं काम झालं होतं, कारण की आज मम्माने शिवलेली न्यू फ्रॉक दुर्वानी घातली होती आणि तिथं मस्तपैकी डान्स करणं, टाळ्या वाजवणं चालू होतं. मग ते पण आम्ही क्लिक करून घेतलं आणि नंतर मामा आला होता घरी. तर मग मामींनी पण त्याची आरती करून घेतली आणि भाकर तुकडा वळून घेतला. अशाच पद्धतीने आमच्या अंकलसुद्धा केलं होतं, पण त्याचा व्हिडिओ काढण्यात आला नाही. तर तुमच्याकडं पण जातात का असं नवनाथ महाराजांची पोथी लावल्यानंतर पाणी आणायला? आता आम्हाला करायचा होता नैवेद्य, पण दुर्वाला कुठं सोडायचा हा प्रश्न पडला होता. तर सर्वजण गेले होते. नंतर उद्या पोळा आहे त्याचे बैल विकण्यासाठी आणि आम्ही दोघीच घरी होतो. नंतर आई आल्या, मग नंतर स्वयंपाक करून घेतला आणि देवाला मस्तपैकी नैवेद्य दाखवला आणि नंतर आरती करून घेतली. अशा पद्धतीने माझा आजचा दिवस होता. तुम्हाला माझे मिनी ब्लॉग बघायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा.